तर आपली BMW बाईक आहे बघा. ही आपली बाईक आहे तशी ना सर्व्हिसिंग चालू आहे तिची आता. सो फायनली गाइस आता आपण आलेलो आहे इथे मॉलमध्ये आलोय. आर मॉल ना यो आर मॉलमध्ये आलेले आहे ठाण्याला आपण. आणि चला आता इथे छोटे मोठे असं काहीतरी कपडे बघतात. 2 कपडे आवडले ते आदेशला फोन केला. आदेश पण मला तेच बोलला क तुझा 8,000 8-9,000 पकडूनच चल सर्व्हिसिंगचं म्हणून. आणि आता जेव्हा सर्व्हिस केली तिथे त्यांनी पण सांगितलं कमीत कमी 8 ते 9,000 रुपये जातात. गाईच आता आपली सर्व्हिसिंग झाली बाईकची आणि आता आपण निघणार इथून घरी. भाई बोलतो तुझं गाणी बघतो, ब्लॉग बघतो, तुझे रील्स बघतो. त्याला मग कमी बी कर ना. कमी होणार नक्की. सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सॅमी कालेन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग गाईज. तर गाईचं आज आपल्या BMW बाईकची सर्व्हिसिंग आहे, फर्स्ट सर्व्हिसिंग आहे आणि आज आपण तिला घेऊन चाललो आहे सर्व्हिसिंगला. आणि चला तर आता बघूया आपण तिची सर्व्हिसिंग कशी करतात, काय सर्व्हिसिंग करतात. आणि मग तसं तुम्हाला मी पूर्ण अपडेट देणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आता काही काही ना बाईक शॉकिंग असतात, त्यांना आवडतं आहे असे बाईकची सर्व्हिसिंग बघायला, बाईक राईड बघायला आवडतं. आणि आता थोडंसं चला आता चहा पिऊन घेता, चहा वगैरे पिऊन घेता आणि बोलतो वाघ बिबल्या वाघ बोलतो मी ब्लॉग बनवायला घेतले ना. पहिलंच चांगलं ब्लॉग बनवता ब्लॉग नाही बनवणार, मला सांगतं ब्लॉग बनवायला. त्या गायची याला ब्लॉग नाही बनवायला सांगू मग कोणला ब्लॉग बनवायला सांगू. आणि सकाळच हर्षद दिले 9:30चा टायमिंग दिलं तर भाई 9:30ला पोचला. मग माझ्या अंघोळ नव्हती झाली, काही नव्हती झाली. आणि आता आपण निघणार आहोत बाईक सर्व्हिसिंगला. तर चला तर आता थोडीशी तुम्हाला BMW आपली दाखवत आहोत, कारण की आवडतं, पब्लिकला आवडतं बाईक वगैरे बघायला. आणि हां मला पण बाईकच आवडतं. आपली स्विपिकाची आहे बघा, कोण कस्टमर आहे दिली तुला. चला तर गाईज आता आपण निघालेलो आहे आपली बाईक घेऊन सर्व्हिसिंगला. आणि आपल्या बाईकची सर्व्हिसिंग आहे, आज फर्स्ट सर्व्हिसिंग आहे. आणि बघूया आजची सर्व्हिसिंग कशी करतात ते. आणि आज तिथे बसूनच सर्व्हिसिंग करून घेणार आहे, कारण की ना तिथं बसून सर्व्हिसिंग आपण नाही घेतली ना तर मग गाडीचं तुमचे हे गेले, गाडीचा ते गेले, एक्स्ट्रा चार्ज लावतं. पण आपल्या गाडीचं काहीच दिलं नसतं, कारण की नवीन गाडीचा क जाणार. आता फक्त 1,000 किलोमीटर फक्त गाडी चाललेली. इंजिन ऑइल चेंज करतील, ऑइल फिल्टर चेंज करतील, अजून ब्रेक ऑइल चेंज करतील, कूलर पाणी तो चेंज करतील. बाकी का माहीत नाही करतील आता. आणि इंजिन ऑइल चेंज करतील, गाडी धुवून देतील. तरी 8-9,000 रुपये घेतील. बघा तुम्हाला बिल पण दाखवेन. तर चला आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही गाईस आता असेच कंटिन्यू राहा. आणि आता आपण निघणार आहे बाईकवरती. तर बाईकचे शॉट घ्यायला भेटले तर घेईन, नाहीतर नाही, कारण की मोबाईल असेल खिशामध्ये आपल्या. सो फायनली गाईचं पोचलो. आणि मी जो ब्लॉग होता बाईकवरती ब्लॉग नाही घेतला. बघा आपली बाईक इथं लावली आहे. हा त्यांचा इथे सर्व्हिस सेंटर आहे BMWचा. तुम्हाला सर्व BMW बाईक बघायला भेटेल. एक पण सर्व 101 लय भारी BMW आहेत. आणि चला गाईस तर आता बघ हे आपली इथे BMW आहे. आणि आता आपण थोड्या वेळाने तिची सर्व्हिस होणार आहे. आता RC बुक वगैरे दिले आहे मी तिथे. आता कधी आपली गाडी सर्व्हिसिंगला घेतात ते तुम्हाला नक्की दाखवतो. आणि आता थोड्या वेळाने तुम्हाला बाईक दाखवतो आतमध्ये. एवढ्या भारी बाईक आहेत ना, जाम भारी बाईक आहेत. तर गाईच आता आपली गाडी आता चेक करतात. चेक केल्याच्या नंतर मग ते नेतील आतमध्ये सर्व्हिसिंगला घेऊन गेल्यावर त्यांना समजेल गाडीमध्ये काय फॉल्ट आहे, काय प्रॉब्लेम आहे. आणि तो फायनली गाइस आता आपण आलेलो आहे इथे मॉलमध्ये आलोय. आर मॉल ना यो आर मॉलमध्ये आलेले आहे ठाण्याला आपण. आणि चला आता इथे छोटे मोठे असं काहीतरी कपडे बघतात. 2 कपडे आवडले ते घेतले मी. आणि बाकीचं आता दुसरं काय आवडतं ते बघता. चला फटाफट आता माझ्यासाठी घेते ना, तर रुपांसाठी बघता मी घेते. हर्षद काही घेते का तू? का रे? चला तर हर्षद बोलतं मी काही घेत नाही. पटलं तर तो पण नक्की घेईल, पण आता मला रुपांशला काहीतरी घ्यायलाच लागेल. नाही तर भाई डोका आउट करून ठेवेल. एवढा परिश्रम करतं, स्वतःला कपडे आणतं, मला काही आणि नाही, स्वतःला कपडे आणतं, मला काही आणि. अरे हंता सगळं आणता, नको टेन्शन जाऊ. चला तर गाईज आता हर्षद आणि मी बसलो आहे मस्तपैकी. तर आम्ही काहीतरी खाता. हर्षद आपले कपडे दाखव कसं आहेत. नको फक्त ठेवली दाखव, कपडे नको दाखव. बाईने शॉपिंग आज पण केली आणि त्या दिवशी पण केलेली. आपला नादच लय बेकार. आपण एकदा शॉपिंग करायला लागलो ना गाईस तर जाम शॉपिंग करतो, कारण की आपल्याला आवडत तवरी कपड्यांची. आणि आता कंटिन्यू आपल्याला रील्स टाकायच्यात बोलत शॉपिंगची गरज. आणि तेच कपडे घालून आपण
व्हिडिओ नाही बनवू शकत. आणि आता आपल्याला बघा भरपूर ठिकाणी असं इन्व्हाइट असतात, इथे पालखीला तिथे पालखीला, आता इथे जत्रा येतील तिथे जत्रा येतील, तर त्यासाठी आपल्याला कपडे लागतातच. आणि मग म्हणून मी स्टॉक जमा करून ठेवतो. स्टॉक जमा केला का टेन्शन नाही. तर चला आता बसलो इथे खायला, तर जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा थोडीशी ऑर्डर दाखवू आणि मग चला. तर गाईस सो फायनली तर आपली ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डर मस्तपैकी मागवली आज. मोमोज खाव और मस्त राव. या का चांगला आपण मोमोज ये ये नाही, यो चिकनचा पहिला आयटम झाला तो ये मोमोज. असं बर्गर. ओके ठीक आहे. तर चला मंडळी खाऊया आता आपण. हर्षद नुसता बी लागले, भूक लागलेली का? भूक लागलेली ना. तर आम्ही मोमोज घ्यायला घेतल्या आणि बाई तशी नाही आहे, 2 घेतल्या, 1 फ्री होता. मग आम्ही बी खाला नुसती झोर खायला. या तुम्ही बी खायला. मोळवा मस्त भारी आहे. आता गाईज खाऊन बिवून झालेला आहे आणि जो एक एक्स्ट्रा होता तो आता आपण घेतले सोबत. आता कोणतरी छोटा पोरगा भेटला ना असा, तर त्याला देऊन टाकतो खायला. चला तर जायचं आता. हे बघा इथं मस्त कपडे पण भारी आहेत, मस्त मॉल आहे पण चांगला आहे. फायनली गाईज आपली शॉपिंग करून झालेली आता आणि शॉपिंग केली. आता आपण चाललो आपली बाईक किती झाले किती नाही झाली ते नक्की बघू आपण आता. आणि हे बघा इथे इथून आता रिक्षा करू आणि रिक्षाला जाऊ. बाकी बघ शॉपिंग बघा भाई. शॉपिंग बघा, आले गाडी घेऊन सर्व्हिसिंगला ना, भाईने फुल शॉपिंग केली आज. हे बघ कॅप बीप शर्ट, रुपयातला टी शर्ट, मला शूज पण घेतल्यात. तर चला जायचं आता. हे बघा हा मॉल, इथे समोरच मॉल आहे भाई, मॉल आहे. आणि इथून बसता रिक्षामध्ये आणि इकडे जाऊ आणि बाईक घेऊ आपली. तर चला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला गाईस आता आपण शॉपिंग करून झालं, रिक्षामध्ये पण बसलो आणि आता रिक्षा आपली चाललेली आहे मस्तपैकी एकदम जोमान सणाना आणि पिरिरिरी विषय एकदम हार्ड. आणि तर इकडे तर गाईस बघा ठाण्यामध्ये एक पण पेट्रोल पंप बंद नाही आहे. आपल्या बदलापूर, कल्याण, डोंबिवलीमध्येच पेट्रोल पंप का बंद? ठाण्यामध्ये एक पण बंद नाही. पूर्ण पेट्रोल पंप, CNG पंप पूर्ण खुल्लत, एकदम खुल्लत. हे बघा आपण आता इकडे चाललोय बघा. रिक्षात टर्न मारायचा आणि डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला जाऊ. कपडं बघा मस्त घेतलं मी कपडं आणि शूज पण जाम भारी भेटलं. म्हणजे कसं माहिती आहे, म्हणजे आपण बॅगी पॅन्ट घेतो ना, बॅगी पॅन्टवर एकदम परफेक्ट शूज घेतलं ना, एकदम परफेक्ट. चला फायनली आता आपण पोहोचणार आहोत शोरूम जवळ. जाऊ कंचे वाटला रस्त दोन रे दादा, वाटला रस्त दोन रे, बंधवाचा आलाय फोन रे दादा, बंधवाचा आलाय फोन रे. तर काहीच रिक्षामध्ये बसण्याची काही मजा वेगळी आहे आणि आनंद घेतो रिक्षाचा. चला असा आनंद लाईफमध्ये काहीतरी पाहिजे, कारण की आनंद नसला ना तर लाईफचं काय जगून फायदा नाही. तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहे इकडेची टिकुचिनीवाडी. तिथे ना BMWचा आपला शोरूम आहे. चालले आहो तुम्हाला आता इकडचं सायकल काय दाखवतो का. इकडे काहीतरी जत्रा बी भरली एक नाही, जत्रा नाही वाटतं, देवी नवरात्री आहे, नवरात्री उत्सव आहे इकडची, ते पण दाखवत आहो. आणि आता आपला BMWचा शोरूम पण येईल. चला आपला ब्लॉग लय भारी वाला. तर आपली BMW बाईक आहे बघा, ही आपली बाईक आहे तशी ना. सर्व्हिसिंग चालू आहे तिची आता. ही बघा त्याचे नंबर बी दाखवतात 3338. ही बघा सर्व्हिस चालू आहे सध्या तिची. किती टाईम लागते ना किती नाही माहिती नाही, पण मला काय बोलायचं आहे. बाकी आता त्यावेळी घेतले लायनर वगिनर साफ करताना. आता इंजिन ऑइल टकले का नाही टकलं का माहीत नाही, तो पण चेक करायला लागेल. टकले वाटते इंजिन ऑइल, कारण की बघा इथे समजते इंजिन ऑइल टकले. बघा हे बघा डेंजर भाई ना. इथे नंतर शॉपिंगचं कपडे बिपडे ठेवले मी मस्त आराम करता. फुल BMW बाईक फुल बा, सगळ्या BMW तिकडून नुसत्या BMW. हा हर्षद घेते तुम्ही BMW बाईक? ती कोणची माहिती आहे का? श्रीमानची BMW. श्रीमानची BMW इथेशी नाही सर्व्हिसिंगला आले. चावी तिला लावूनच वाटतं. श्रीमानची BMW बाईक बघ, ही श्रीमानची कशी बघ
हे बघ आवरे राज्यम फिरले वाटतं तो, जिकडे जिकडे फिरले तिकडे त्यांनी स्टिकर लावल्यानं वाटतं ना. अरे बाईक बघ किती, 1 2 3 1 4 5 व्हाईट आहे का, व्हाईट 6 तिथेशी न, बाकीच्या इकडेशी ना त्या. हे बघ ही बघा गेली आपली बाईक रेडी. बाईक काहीतरी क्रेज आहे रे, बाईकचं काहीतरी क्रेज आहे म्हणजे ना. बघा अरे बाईक आहेत एकदम सगळ्या भारी भारी बाईक. हे बघ सगळ्या BMWच्याच बाईक आहेत, सगळ्या बाईक बघल्या ना तर सगळ्या बाईक सगळ्या भारी भारी आहेत, जाम भारी. असं वाटतं अजून एक चांगली जावा आवाज पाहिजे होती ती भेटत नाही, स्टॉकमध्ये नाही सध्या. जी पाहिजे होती ती भेटेना, स्टॉकमध्ये नाही आहे. आणि ती खास म्हणजे खास रुपयांसाठी गिफ्ट करणार होतो, पण केव्हा पण गेली 2026च्या एंडिंगला. ती पण तुम्हाला दाखवता कुठली, थांबा दाखवतो बघा. ही बाईक जाम भारी होती. जिग्नू मामाला सांगू होतं मामासला जायला जे बरं, खास सेलिब्रिटी लोकांसाठी भारी होती, एकदम मस्त जबरदस्त आहे. गाईच आता आपली सर्व्हिसिंग झाली बाईकची आणि आता आपण निघणार इथून घरी. भाई बोलतो तुझं गाणी बघतो, ब्लॉग बघतो, तुझ्या रील्स बघतो. त्याला सांगलं मग कमी बी कर ना. कमी होणार नक्की ना, केले पण होणार, पण नेक्स्ट टाइम पण नेक्स्ट टाइम होणार. नेक्स्ट टाइम पण होणार. मग आता किती कमी केले? आता केले, आता कॅमेरा समोर नाही बोलू शकत. चला तर गाईस आता त्यांनी केलेत कमी, बघू आता किती कमी करतो आणि किती नाही. आता बिलवर तर कुठेच बिलवर ते अमाऊंट आहे गाईस. हे बघा 5,826 रुपये आहेत. आता बघू तो किती कमी करतो. किती कमी करतो बघू आता. तर चला गाईचं निघतो आता इथूनशा आपण घरी जायला. आणि आजपासून हेल्मेटला रजा देऊ आपण. आणि ब्लॅकवाला कसा होतो? ब्लॅकवाला कडक आहे, हा तोच वापरता. ब्लॅकवाला भारी आहे. ब्लॅकवाला पण हेल्मेट आणून ठेवले. आता स्टॉक बाय स्टॉक मारायचं हेल्मेटचं. हेल्मेटचा स्टॉक घेतले फुल बाई. चला तर गाईस फायनली झालेली आहे आता आपली बाईक सर्व्हिसिंग करून केलेली. आता मी चालू आणि आता हर्षदच्या हाताने मी पिशवी हेल्मेट सगळ्यात दिले. ते हर्षदला फुकटचा त्रास दिले मी. तर चला आता मी हेल्मेट घालता म्हणजे हर्षदचं एक काम वाचल नाही का हर्षद? हलकावल गाईस फायनली घरी पोचलो आणि आपली गाडी आता बघा इथे सर्व्हिसिंग चार्ज कके लवले रे. ही बघा कशी चमकवले, एकदम टकाटक चमकवले द्यावी मस्त विकीत. या कक नाव फिल्टर, गास्केट रिंग, ओरिंग, ब्रेक क्लिनिंग, रनिंग चेक BMW ची, ऑइल चेंज, इंजिन ऑइल. रनिंगचं काय गेले? रनिंगचं कम आहे BMW जाईल. त्याच्यात कक करायची गरज पडली तुला बघ. क्लिनिंग केले सगळी, तर चेन चेक केले पूर्ण चेनचा. हा तेवढंच आहे. तरी पण बिल बघ किती झाले. बिल बघ 5,900, 5,826 म्हणजे 5,900 पकडा. डेंजर ना, पण नशीब वलकीचा होता म्हणून अजून कमी केली. कमी करून तो 5,900 रुपये झाले. नाही तो झाला असता तुझा 7,500-8,000. तो बोलला कमीत कमी झाला असतं. तर गाईज जेव्हा ना आपण जेव्हा गाडी डिलिव्हरी करायला गेलतो तेव्हा शोरूममधूनच डायरेक्ट मला त्यांनी काय सांगितलं माहीत आहे का, तुला कमसे कम 7,500 ते 8,000 रुपये जातील सर्व्हिसिंग. पहिली सर्व्हिसिंग. आदेशला फोन केला, आदेश पण मला तेच बोलला क तुझा 8,000 8-9,000 पकडूनच चल सर्व्हिसिंगचं म्हणून. आणि आता जेव्हा सर्व्हिसिंग केली तिथे त्यांनी पण सांगितलं कमीत कमी 8,000 ते 9,000 रुपये जातात. पण एक चांगला आहे का तिथं गेलो, ओळख निघली, ओळखीच्या हिशोबाने आपल्याला डिस्काउंट भरपूर भेटला. डिस्काउंट आणि चला मस्त वाटला. आता मस्त पैकी आता मी जाता घरात फ्रेश होता. हर्षद चालला साखरपुड्याला. गाईच आता आपण आलेलो आहोत घरा आणि याला तर मी कपडे आणले तरी बोलतो का मला कपडे न आणलं. यो इतका पक्का खोटा यो शर्ट मी शेवटी घेतलाच मी. आणि टॅप बोलता कॅप पण मी घेतली. आणि शूज कसं आहेत एकदम जबरदस्त शूज आहेत. मला रास पटलं. मी लगेच घेतलं. मी खोटीच नाही केली. एक शर्ट आणली मी, मला जॉकेट आणले सॉरी, आणि आपले वाघाला टी शर्ट आणले. वाघ बोलतो मला कपडे नाही आणलं. वाघाचा बाद झाला हे बघा. तर चला गायचं तर मी जातो थोडासा आराम करतो
बस झाला. ये क्या हुआ कैसे हुआ नींद आ रही है बोल तो वाला ये क्या हुआ कैसे हुआ. आईच आता मी इथं कपडं आलतो बघायला पण इथं मला कपडं नाही पटलं. याला मी कपडे घेतले एक शर्ट घेतले ते शर्ट टाकून चालले दुकानात. अरे चप्पल घेतली तू आता बाहेर आलेस. हा हा तरी बोलत हा टाकल्यावर का मरतं म्हणजे सांडपणा करते का. चला मंडळी जाऊया आता आपण घरी नाही तर लिटिल बाईटला जायचं आता. आत्ताच जस्ट टेम्पोवाल्याचे भांडण केले आत्ताच जस्ट. का केलं त्याचं कारण सांगता काही तुम्ही सांगा. समोरून पक्क्या गाड्या येतात मोठ्या मोठ्या गाड्या येतात. याची टेम्पो तिकडून येत होती मी मधून होतो 2 मिनटं थांबू नाही शकत. याचं डोलं फुटल्यान हा आणि उलट मला सांगतं तर बारके पोराचं लागल. अरे बारके पोराचे तुला अक्काल पाहिजे ना. तू 4 पोरांचा बापूस असशील तुला अक्काल पाहिजे तर तुम्ही इतर गाड्या पुढं पुढे येतात. हे बघ गाड्या पण दाखवता. आता या गाड्या कशा येतात या सगळ्या गाड्या अशा येतात ना. आता मी तुम्हाला सांगता आणि ती बाई गेली ना तिथं मी उभा होतो आणि तो तिकडे होता. मग त्याने तिकडे थांबवायला पाहिजे ना माणसामध्ये नसतं. आता या गाड्या चालतात आवऱ्या गाड्यांचा कसा रस्ता कोणी क्रॉस करेल नाही करू शकत. तर उलट शानपणा करायला लागला. त्याला वाटला मी हाव इथला शहरांचा. जे लोक आता टेम्पो भरीन बरं 2-3 शिवा बी दिल्या मुकात निघला. गाववालाच होता घाबराचा नाही. चला गाय जाता आल्या पलावान आलो आणि इथं दादा भेटले आम्हाला. रुपांची इच्छा आहे बोलता आज काहीतरी खायचंच खूप दिवसाची इच्छा आहे त्याची. हा. तो मला पण सांगतो बडी बडी बाते करतो ना. हा. तर आता येऊन जेवढा खाईल खाल्ल्यानंतर बाथरूमला पण जा डबल येऊन खा. तो तुला चावतो. बोल. आता बोल काय खायचा. हा, चल चल ते चल चला नाही चल मी ना भारी आत्ता आले ना तेव्हा अकाउंटला आले. किती आल्या किती वाजता 7:34 ला ना 7:34 हा किती आल्या कुठे गेला तुला मोजताना पण नाही आला. किती 7 करोड सांग आता हे किती आले अकाउंटला सांग. 70,000 70,000 आहेत. मग चल ना म्हणून तर बोललो ना. चला गाईज आता आपण जाते इथे दादाची इच्छा आहे रुपांची इच्छा आहे का दादाने काहीतरी नाश्ता करावा म्हणून. आता बघू दादा का नाश्ता गावत आणि नाश्ता काय करतो नाही का. हा चालेल. आणि ती बघा कशी चमकतात आपली हिरोईन बोलता हिला हिरोईन वाईट कडक एकदम मस्त सर्व्हिसिंग केली एकदम मस्त सर्व्हिसिंग. हा दादाची सर्व्हिस ही दादाची सर्व्हिस इथे बसंती इस कुत्तों के सामने मत नाचना. हा चल मग आता काहीतरी खायचं गाईच. चला तर आता आपण इथे मस्त थंडा आणि चना कोलीवारा सांगले मस्त दादानी एकदम विषय हार्ड एकदम दादाचा. बाकी काही नाही आपलं आपण दारू नाही आमचा असं काही नाही. आपला थंडा पिऊन मजा मस्ती करायची एन्जॉय करायचं लाईफ. चला थंडा पितो.